नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण SYBAच्या पेपर सेकंड ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतो, या पेपरच्या आपण पहिल्या प्रकरणाला या लेक्चरमध्ये सुरुवात करतोय. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये म्हणजे इकॉनॉमिक जनरलच्या जे आपलं पहिलं लेक्चर झालं त्यामध्ये आपण आपला परिचय, CBSE पॅटर्नमध्ये आपले विषय, त्याचे कोड, त्याला मिळवावे लागणारे क्रेडिट्स याची सविस्तर ओळख आपण केली होती. आणि म्हणून SYBAचा इकॉनॉमिकचा हा पेपर सेकंड, ज्याला S2 असं आपण म्हणतो, या पेपरच्या पहिल्या प्रकरणाला या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट सुरुवात करतोय. ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स, CBSE पॅटर्नमध्ये याचा कोड आहे DSE इको 233A. आणि या पेपरला आपल्याला या तिसऱ्या सेमिस्टरला 3 क्रेडिट आपल्याला मिळवायचे आहेत. अशी सविस्तर चर्चा आपली झालेलीच आहे. तर चला मित्रांनो, या पेपरच्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करू. या पेपरचा आपल्या या तिसऱ्या सेमिस्टरसाठी अभ्यासक्रम कोणता असेल, किती प्रकरणं असतील, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असेल, याचा सिलेबस विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर दिलेलाच आहे इंग्रजीमध्ये. पण त्याचा मराठी अनुवाद करून मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला या पहिल्या प्रकरणाच्या जेव्हा नोट्स ग्रुपला टाकेल त्यावेळेला सोबत मराठीतून सिलेबस पण असेल. तर या पेपरच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 3 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं प्रकरण आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. दुसरं प्रकरण आहे उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत. आणि तिसरं प्रकरण असेल, तिसरं युनिट असेल उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन. तर याच्यामध्ये कोणकोणते घटक असतील, या प्रकरणाचा अभ्यास कसा करायचा आहे, त्या प्रकरणाला जेव्हा आपण सुरुवात करू त्यावेळेला आपण त्या लेक्चरमध्ये सविस्तर बघणारच आहोत. त्याच्यामुळे वेळ वाया न घालवता आपण या पेपरच्या पहिल्या प्रकरणाला डायरेक्ट सुरुवात करतोय. या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. वेगवेगळ्या घटकांचा, टॉपिकचा अभ्यास करून आपण या पहिल्या प्रकरणामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेणार आहोत.
आपल्याला परिचय होणार आहे की या पेपरमध्ये नेमका आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, कशाचा अभ्यास होतो. तर या पहिल्या प्रकरणामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचा विरोधाभास, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे मर्यादा आणि या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय, इत्यादी भागातून हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणातला पहिला टॉपिक या लेक्चरमध्ये आपण सुरू करतोय, अभ्यासतोय. तर तो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती. हा अतिशय महत्वाचा टॉपिक या पहिल्या प्रकरणामध्ये आपण आता अभ्यासतोय. समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं स्वरूप व व्याप्ती, या तिन्ही घटकातून आपल्याला 2 घटकांवर विद्यापीठाच्या परीक्षेत नक्कीच प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिककडे नीट लक्ष द्या. संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा जो आपल्याला पेपर अभ्यासायचा आहे, याच्यामध्ये वर्षभर आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत, त्याचा पहिला टॉपिक हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा जेवढाही काही आपण अभ्यास करतो, त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे 2 भाग पडतात. अर्थशास्त्राचा अभ्यास 2 भागातून केला जातो. ते 2 भाग म्हणजे हे या ठिकाणी दर्शवले. एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि 2 स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलतत्वे असा पेपर FIB ला आपण अभ्यासला होता. तेव्हाही त्या ठिकाणी आपली चर्चा झाली होती की अर्थशास्त्राचा अभ्यास या 2 भागातून कसा होतो, कोणत्या शास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र हा पेपर आपण FIB ला अभ्यासला आहे. आता आपला SYB ला हा S2 साठी स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स हा पेपर अभ्यासतोय. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये देशातील अर्थव्यवस्थेतील एका वेळेला एका घटकाचा अभ्यास केला जातो. जसे की एका व्यक्तीचे उत्पन्न, एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीचा उपभोग खर्च, एखादी उत्पादन पिढी, तिचं कार्य, तिचं उत्पादन, तिचं आउटपुट, अशा सूक्ष्म घटकांची चर्चा ज्या शास्त्रामध्ये केली जाते त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांची किंवा सरासरीची चर्चा किंवा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये होतो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात.
या शास्त्रामध्ये एका व्यक्तीचं उत्पन्न नाही तर संपूर्ण राष्ट्राचे उत्पन्न, एका व्यक्तीची बचत नाही तर संपूर्ण राष्ट्राची बचत, एका उत्पादन संस्थेची गुंतवणूक नाही तर अर्थव्यवस्थेतील एकूण बचत, अशा एकूण आणि एकत्रित घटकांची सामूहिकरित्या सरासरीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे जे प्रश्न असतात, जी धोरणं असतात त्याचा अभ्यास केला जातो आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता आपला हा पेपर आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हे मराठी नाव आहे, त्याला पर्यायी मराठी नावं भरपूर आहे, जसं की स्थूल अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, अनेक लक्ष्य अर्थशास्त्र, सरासरी अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र, याप्रमाणे मराठीतून अनेक नावं आपल्याला दिसतील. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सूक्ष्म आणि स्थूल या मराठी शब्दांना अनेक मराठी शब्द पर्याय असले तरी सुद्धा इंग्रजीमध्ये एकच नाव आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात आणि स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मायक्रो आणि मॅक्रो याच्यामध्ये फरक फक्त आय आणि एचा आहे. सूक्ष्ममध्ये आय आहे, स्थूलमध्ये ए आहे. तर या पद्धतीने इंग्रजीमध्ये त्याला एकच नाव आहे. मात्र समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला अनेक लक्षी, व्यापक, सरासरी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मॅक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे, मॅक्रो MACRO, हा शब्द मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झालाय. मॅक्रोज MACROES मॅक्रोज याचा अर्थ मोठा, व्यापक असा होतो आणि म्हणून त्या मॅक्रोज शब्दावरून मॅक्रो हा शब्द तयार झालाय आणि म्हणूनच या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापक आणि मोठ्या आणि एकत्रित घटकांची चर्चा केली जाते. आता स्थूल अर्थशास्त्राला नेमकी याच्या अभ्यासाला सुरुवात केव्हा झाली, या शास्त्राला महत्व कोणी प्राप्त करून दिलं, तर रॅगनर फ्रिश हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे 2 भाग पाडले, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र अशा 2 भागात किंवा अशा 2 भागाचा प्रथम उल्लेख रॅगनर फ्रिश यांनी प्रथम केला. मात्र समग्र लक्षी अर्थशास्त्राला खऱ्या अर्थाने लोकप्रियता प्राध्यापक केन्स या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी
1936 मध्ये त्यांचा जो ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, रोजगार आणि व्याजाविषयक सर्वसामान्य सिद्धांत 1929-30 मध्ये जी मोठ्या प्रमाणावर जागतिक महामंदी पसरली होती, या महामंदीतून जगाला बाहेर कसं आणता येईल, राष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत, बेरोजगारीसारख्या, दारिद्र्यासारख्या, या समस्या कशा सोडवता येतील आणि जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांना या आर्थिक महामंदीतून बाहेर कसं येता येईल, तेजीकडे कसं नेता येईल, यासाठी 1936 मधल्या प्राध्यापक केन्स यांच्या या ग्रंथाने जगातल्या सर्वच राष्ट्रांना या मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी मोठी मदत झाली. या ग्रंथामध्ये देशातील आर्थिक समस्यांचे निर्मूलन करण्याची क्षमता, उपाय आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे कोणत्याही देशातील आर्थिक समस्यांचे निर्मूलन होत असतं, त्याच्यावर उपाय केले जातात आणि म्हणूनच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आज आपल्याला मागे पडलेलं दिसून येते, त्याचं महत्त्व कमी झालेलं दिसून येतं आणि आधुनिक काळामध्ये प्राध्यापक केन्स यांच्या या ग्रंथामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्राला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालं आहे आणि म्हणून या समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख करताना आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय, ते या ठिकाणी बघू. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ सांगितला आहे, व्याख्या सांगितल्या आहेत. काही महत्त्वाच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघू. प्राध्यापक हॅन्सन यांच्या मते ज्या शास्त्रामध्ये व्यापक आणि मोठ्या प्रमाणातील सरासरीच्या संबंधांचे अध्ययन केले जाते, उदाहरणार्थ राष्ट्रातील एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार पातळी, अशा एकूण आणि एकत्रित प्रमाणातील मोठ्या प्रमाणातील सरासरीच्या संबंधांचे अध्ययन ज्या शास्त्रात केले जाते त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लक्षात येत असेल की आपण नेमकं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय अभ्यासणार आहोत, कशाचा अभ्यास केला जातो, या व्याख्येवरून आपलं लक्षात येत आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक ॲक्ले यांनी असं म्हटलं आहे की अर्थव्यवस्थेतील समग्र उत्पादन, समग्र म्हणजे एकत्रित, एकूण, समग्र म्हणजे एकूण अर्थशास्त्र असंही याला मराठीतून नाव आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेतील समग्र उत्पादन, एकूण उत्पादन, साधन संपत्तीच्या वापराचे प्रमाण, राष्ट्राच्या उत्पन्नाचे आकारमान आणि अर्थव्यवस्थेतील सर्वसामान्य किंमत पातळी, यासारखे जे महत्त्वाचे चल आहेत, या महत्त्वाच्या चलांशी संबंधित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय.
आता या व्याख्येमध्ये जे जे काही चल, जे जे काही घटक आपण पाहतोय, याच घटकांचा सविस्तर अभ्यास यानंतरच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. पण या ठिकाणी आधी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाला एक घटकाच्या अभ्यासाने सुरुवात करण्याच्या आधी या पहिल्या प्रकरणातून आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा परिचय होणार आहे. आयुष्यभर आपण हे लक्षात ठेवायचं आहे की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय आहे आणि या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो. या व्याख्येवरून आपल्या लक्षात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कासाठी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ही एक व्याख्या विचारली गेल्याशिवाय राहणार नाही. 2 मार्क लक्षात घ्या की समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये नेमकं कशाचे अध्ययन केले जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, थोडक्यात असं लक्षात ठेवायचं आहे की अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा म्हणजे एका घटकाचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील एकूण आणि एकत्रित घटकांची चर्चा, एकत्रित घटकांचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय, म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र होय. एका वेळेला अर्थव्यवस्थेतील एका घटकाचा अभ्यास न करता सर्वच घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र होय. विद्यार्थी मित्रांनो, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र याच्यातला फरक स्पष्ट करण्यासाठी प्राध्यापक बोल्डिंग यांनी एक उत्तम असं उदाहरण दिलं. ते असं आहे की जंगलामध्ये असंख्य झाडं असतात, असंख्य वृक्ष असतात. जेव्हा आपण त्या जंगलातील एका वेळेला एका झाडाचा, एका वृक्षाचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणू. आणि एका वेळेला जंगलातील सर्वच झाडांचा अभ्यास एकत्रितरित्या आपण करू आणि त्याचा अभ्यास करून आपण जे निष्कर्ष काढू, त्या अभ्यासाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये स्थान आहे. या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की एका वेळेला एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि जंगलातील सर्वच झाडांचा एकत्रित अभ्यास म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र होय. तर विद्यार्थी मित्रांनो, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, याचा मिनिंग, त्याच्या व्याख्या नेमक्या काय आहेत ते या ठिकाणी आपण बघितलेले आहे. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप काय, नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तसं नेचर लक्षात आलं आपलं की या विषयाच्या अभ्यासामध्ये नेमके कोणकोणते घटक येतात आणि त्या घटकांचा थोडंसं विश्लेषण आपण जर या ठिकाणी केलं तर आपल्याला या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप, त्याचं नेचर लक्षात येईल. बघा, मी असं म्हटलं की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या 2 मार्कासाठी विचारली जाईल. आणि इथं बघा, आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करा अशी एक टीप विचारली जाते आपल्याला. 3 मार्कासाठी, 4 मार्कासाठी, 6 मार्कासाठी सुद्धा विचारले जाईल. आणि त्याच्यामुळे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करताना त्याच्यामध्ये आपण 4-5 मुद्द्यांचा उहापोह करू, त्याचं विश्लेषण करू. अर्थशास्त्राचं, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप लक्षात घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या 5 मुद्द्यांचा अभ्यास करता येईल. पहिला मुद्दा आहे समुच्चयात्मक किंवा एकूण दृष्टिकोन. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतील एकत्रित घटकांचा अभ्यास होतो
एकूण घटकांचा अभ्यास होतो आणि म्हणून समरलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप समुच्चयात्मक आहे. संपूर्ण समूहाचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष काढले जातात, त्याच्यावर उपाय सुचविले जातात आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकत्रित पातळीवर किंवा एकूण दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. दुसरा मुद्दा आहे एकूण मागणीचा विचार. एका व्यक्तीची मागणी या ठिकाणी विचारात घेतली जाणार नाही. वेगवेगळ्या घटकांकडून, देशातील वेगवेगळ्या घटकांकडून जी काही वेगवेगळी मागणी केली जाते त्याच्या संपूर्ण बेरजेचा विचार संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी हा घटक महत्वाचा आहे. कारण देशातील वेगवेगळ्या ग्राहकांकडून ज्या काही वेगवेगळ्या वस्तूंची, सेवांची मागणी केली जाते, उपभोक्ते तर करतातच, पण देशातील या वस्तू व सेवा तयार करणारे जे उत्पादक आहेत ते जरी उत्पादक असले तरी ते पण ग्राहक असतात, ते पण उपभोक्ते असतात. आणि म्हणून देशातील सर्वच लोकांकडून, एकूण लोकसंख्येकडून एका वर्षभराच्या काळामध्ये जेवढ्या वस्तू सेवांची मागणी केली जाते अशा एकूण मागणीचा विचार, त्याचा अभ्यास, त्याचं महत्त्व या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आहे. जसा एकूण मागणीचा विचार केला जातो तसा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण पुरवठ्याचाही विचार होतो. देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असंख्य वस्तू आणि सेवांचे उत्पादन होते. एका क्षेत्राचा पुरवठ्याचा विचार या ठिकाणी केला जात नाही. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, एका वर्षभरामध्ये देशात जेवढ्या वस्तू व सेवा तयार होतात, उत्पादित होतात, यांचा एकत्रित पुरवठा या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना महत्वाचा ठरतो. आणि म्हणून एका उत्पादकाने एका विशिष्ट वस्तूंचा किती पुरवठा केला हा पुरवठा वैयक्तिक पातळीवर लक्षात घेतला जात नाही, तर संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये देशात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही असंख्य वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांची एकूण बेरीज अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप पाहताना चौथा मुद्दा महत्वाचा आहे. उत्पन्न हा महत्वाचा घटक या शास्त्रामध्ये आहे आणि तो पैशात व्यक्त केला जातो. म्हणजे एका वर्षभराच्या काळामध्ये देशात किंवा अर्थव्यवस्थेत किती वस्तू व सेवांचं उत्पादन झालं त्याची बेरीज आपल्याला करावी लागते. पण लांबी मीटरमध्ये मोजतो आपण, द्रवपदार्थ लिटरमध्ये मोजतो, इतर वस्तू किलोमध्ये, किलोग्राममध्ये आपण मोजतो. पण देशाचं एकूण उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असं मोजता येत नाही. उदाहरणार्थ, एका वर्षभराच्या काळात देशात 1000 क्विंटल धान्य उत्पादित झालं, अधिक 1000 मीटर कापड, अधिक 1000 टीव्ही, अधिक 1000 बाईक्स, मोटरसायकल्स, अधिक 100 गगनचुंबी इमारती. अशी जर आपण बेरीज केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न लक्षात येणार नाही. आणि म्हणून या वस्तूंचं त्या काळातील
अंतिम मूल्य लक्षात घेतलं जातं की एका वर्षभराच्या काळामध्ये देशात जेवढ्या वस्तू व सेवा तयार होतात त्या वस्तू सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्वाचा शोध जर कोणता लागला असेल अर्थशास्त्रामध्ये, मानवाला जी काही देणगी दिली या अर्थशास्त्राने, तो म्हणजे पैशाचा शोध. पैसा हे विनिमय माध्यम मानवाकडे उपलब्ध राहिलं नसतं. म्हणजे पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती, तर त्यावेळेला एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे, विक्री करणे, खरेदी करणे किती कठीण होतं हे त्या टॉपिक मध्ये पाहता येईल आपल्याला. आणि म्हणून पैसा हे सामायिक मोजमापाचं साधन आज अर्थशास्त्राने उपलब्ध करून दिल्यामुळे एका वर्षभराच्या काळामध्ये देशात किती वस्तू व सेवांचं उत्पादन झालं, किती मागणी झाली, किती पुरवठा झाला, राष्ट्रीय उत्पन्न किती, देशाची प्रगती झाली किंवा नाही, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली का घट झाली, तर हे राष्ट्रीय उत्पन्न वेगवेगळ्या वस्तू व सेवांची बेरीज न करता आपण त्या वस्तू व सेवांची पैशात बेरीज करतो. त्या वस्तू व सेवांचं मूल्य आपण पैशात व्यक्त करतो. हा तो एक समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप पाहताना मुद्दा महत्वाचा आहे की उत्पन्न हा महत्वाचा घटक आहे, पण तो पैशात व्यक्त केला जातो. पाचवा मुद्दा आहे मागणी व पुरवठ्यात संतुलन किंवा या दोघांमधला संबंध महत्वाचा मानला जातो. मी आधी म्हटलं की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये देशातील अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या दोन फार महत्वाच्या शक्ती आहेत. देशामध्ये वस्तू व सेवांची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर तर वाढलीच पाहिजे, पण मागणी वाढत असताना जर देशामध्ये त्या वस्तू व सेवांचा पुरवठा वाढत नसेल तर एका बाजूला मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती जर निर्माण झाली तर वस्तू व सेवांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि देशामध्ये चलनवाढ होईल आणि म्हणून अर्थव्यवस्थेत आर्थिक अस्थिर्य निर्माण होईल. आणि म्हणूनच एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात ग्राहकांकडून होणारी वस्तू व सेवांची मागणी आणि देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उत्पादकांकडून होणारा वस्तू व सेवांचा पुरवठा याच्यामध्ये संतुलन साधणं महत्वाचं असतं, संतुलन राहणं महत्वाचं असतं. या दोघांमधला संबंध हा नेहमी टिकवायचा असतो. नाहीतर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन जर निर्माण झाले तर देशामध्ये व्यापार चक्र येतात, आर्थिक अस्थिर्य निर्माण होतं, बेरोजगारी निर्माण होते, अनेक अर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होतात. आणि म्हणून मागणी व पुरवठ्यात संतुलन कसं निर्माण केलं जातं, या दोघांमधला संबंध कसा असतो, कसा टिकवला पाहिजे, कसा बिघडतो आणि त्याच्यावर नेमके काय उपाय आहेत याची चर्चा या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होणार आहे. त्याचा अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्राचा महत्वाचा भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप या वेगवेगळ्या मुद्द्यावरून आपलं लक्षात आलं असेल की या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांना महत्व दिलं जातं हे नेचर मॅक्रो इकॉनॉमिकचं आपलं लक्षात येईल. तर ही 4 मार्काची टीप नक्की आपल्याला विचारली जाते. या ठिकाणी आपण हे मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजेत. अर्थात या
पहिल्या प्रकरणाचा अभ्यास झाल्यानंतर मी आपल्याला संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करणारच आहे. पण त्या नोट्सवर अवलंबून न राहता आपण या ज्या ऑनलाईन टीचिंग प्रोग्राममध्ये सामील झाला, प्रत्येक विषयाचं लेक्चर, प्रत्येक टॉपिक या ठिकाणी गंभीरपणे आपण अभ्यासायचं आहे. आता आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती बघू. स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. एखाद्या विषयाची व्याप्ती, एखाद्या शास्त्राची व्याप्ती म्हणजे नेमकं काय? तर त्या शास्त्राचा, त्या विषयाचा अभ्यास विषय नेमका कोणता? त्या शास्त्रामध्ये, त्या विषयामध्ये नेमका कशाचा अभ्यास होणार आहे, हे शास्त्र नेमका कशाचा अभ्यास करते, त्यावरून त्या विषयाची, त्या शास्त्राची आपल्याला व्याप्ती लक्षात येते, त्याचा स्कोप लक्षात येतो, त्याचा आवाका लक्षात येतो की समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जो काही अभ्यास केला जातो त्याचे दोन भाग आहेत. काही आर्थिक सिद्धांतांचा अभ्यास या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होतो, आणि काही आर्थिक धोरणांचाही अभ्यास अर्थव्यवस्थेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या शास्त्रामध्ये केला जातो. या वेगवेगळ्या सिद्धांतांच्या, घटकांच्या, धोरणांच्या अभ्यासावरून आपल्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची ताकद कळेल, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी लक्षात येईल. तर आर्थिक सिद्धांतांमध्ये या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात कोणकोणत्या सिद्धांतांचा अभ्यास केला जातो? एक, उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत. कोणत्याही राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, त्या राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून त्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होणं महत्वाचं आहे. आणि राष्ट्रीय उत्पादन जर वाढलं तर त्याच्यावरच रोजगार हा अवलंबून असतो. जेवढं देशामध्ये उत्पादन अधिक तेवढा रोजगार जास्त. आणि म्हणून अशा राष्ट्रीय उत्पन्नाबाबत व देशातील रोजगार या महत्वाच्या घटकाबाबत जे काही सिद्धांत आहेत, उत्पन्न व रोजगार विषयक सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचं काय मत आहे, निसर्गवाद्यांचं काय मत आहे, व्यापारवाद्यांचं काय मत आहे, आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचं मत काय आहे, ते वेगवेगळ्या सिद्धांतातून समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. आणि म्हणून उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत या शास्त्रामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आर्थिक सिद्धांतामध्ये दुसरा आहे उपभोग व गुंतवणूक विषयक सिद्धांत. उपभोग आणि गुंतवणूक याविषयी वेगवेगळे सिद्धांत आहेत. जसं मी म्हटलं की अर्थव्यवस्थेमध्ये मागणी महत्वाची शक्ती आहे, पुरवठा महत्वाचा घटक आहे, राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचा घटक आहे, राष्ट्रीय एकूण रोजगार पातळी महत्वाची आहे, तसं देशातील एकूण लोकसंख्येचं एकूण उपभोग पातळी महत्वाची, उपभोग प्रवृत्ती महत्वाची. उपभोग फार महत्वाचा आहे. मी उपभोगाच्या संदर्भामध्ये हे पहिलाही म्हटलं होतं की उपभोगाच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेल, सर्व आर्थिक क्रियांची प्रेरक शक्ती म्हणजे उपभोग.
देशातील लोक वेगवेगळ्या वस्तूंचा व सेवांचा उपभोग घेतात, म्हणूनच ते बाजारामध्ये मागणी करतात. मागणी होते म्हणून पुरवठा होतो, पुरवठा होतो म्हणून उत्पादन होते, उत्पादन होतं म्हणजेच गुंतवणूक होते, गुंतवणूक होते म्हणजेच देशामध्ये रोजगारची पातळी वाढते. आणि जेवढा रोजगार वाढेल तेवढं लोकांचं उत्पन्न वाढेल, जेवढं लोकांचं उत्पन्न वाढेल तेवढी लोकांची खरेदी शक्ती वाढेल, पर्चेसिंग पॉवर वाढेल, आणि तेवढे लोक बाजारामध्ये वस्तू सेवांची मागणी करतात. आणि म्हणून देशातील लोकांचा एकूण उपभोग आणि वेगवेगळ्या उद्योगांमध्ये जी काही एकूण गुंतवणूक होते, तर ही गुंतवणूक केव्हा फायदेशीर असते, गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये केव्हा वाढेल, देशातील लोकांचा उपभोग कसा वाढेल, याविषयी अनेक सिद्धांत आहेत, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपलं मत मांडलेलं आहे. FIBA ला आपण जी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली होती ती म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय, वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या होत्या आपण. ॲडम स्मिथची व्याख्या पाहिली, डॉक्टर मार्शल यांची व्याख्या पाहिली. त्यांनी वेगवेगळा आधार लक्षात घेतला. तर प्राध्यापक केनचीही अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिली होती, आणि त्यांचा व्याख्येमध्ये भर कशावर होता, आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आर्थिक विकास कोणाचा, एका व्यक्तीचा नाही, संपूर्ण राष्ट्राचा, अर्थव्यवस्थेचा. आणि म्हणूनच उपभोग आणि गुंतवणूक विषयक सिद्धांत सविस्तरपणे या समलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. 3 व्यापार चक्राचे सिद्धांत. हे जे वेगवेगळे नावं आहेत, व्यापार चक्रे, काय भानगड आहे व्यापार चक्रे, ते प्रकरण त्या वेळेला जेव्हा आपण या नावाने सविस्तर अभ्यासू तेव्हा त्याची व्याख्या येणारच आहेत. अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक घटकाची, प्रत्येक टॉपिकची व्याख्या केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि म्हणूनच आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या आधी बघितली. तसं त्या प्रकरणामध्ये जेव्हा अभ्यासू आपण तर व्यापार चक्र म्हणजे काय बघू. तर या व्यापार चक्राचे सिद्धांत कोणते, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर किंमत वाढ झाली, चलन वाढ झाली, तर आर्थिक स्थैर्य निर्माण होईल, म्हणजे तेजी मंदी येईल. आणि त्या तेजी मंदीचे चक्रे जेव्हा वाढत असतात, येतात, तर त्याला व्यापार चक्रे असे म्हणतात. तर ही व्यापार चक्रे का निर्माण होतात, व्यापार चक्रे म्हणजे काय, व्यापार चक्रांचे प्रकार काय, तेजी कशी येते, मंदी कशी येते, चलनवाढ कशी होते, केव्हा ती फायदेशीर असते, चलन घट केव्हा फायदेशीर असते, आर्थिक स्थैर्य अर्थव्यवस्थेमध्ये कसं निर्माण केलं जातं, या सर्व बाबींचा उहापोह, या सर्व घटकांची चर्चा या व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये होत असते. 4 पैशाचे मूल्यविषयक सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये जसं वस्तू व सेवांच्या किमती ठरतात आणि वस्तू व सेवांच्या किमती जशा आटोक्यात असणं गरजेचं असतं, तसा पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे. पैशाला एक काहीतरी व्हॅल्यू असतं, पैशाला एक किंमत असते. कारण पैशाची किंमत, पैशाचं व्हॅल्यू जर कमी झालं तर देशामध्ये चलनवाढ होते. पैसा जर जास्त झाला तर पैशाचं मूल्य कमी होतं, महत्त्व कमी होतं. म्हणून एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये किती चलनाचा पुरवठा असला पाहिजे, कारण चलनाची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. आणि मग त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँकेने किती चलनाचा पुरवठा केला पाहिजे, हे पैशाचं मूल्य लक्षात घेऊन करावं लागतं. आणि म्हणून पैशाचं मूल्य म्हणजे काय, ते कसं ठरतं, कशावर अवलंबून असतं, या संदर्भामध्ये
सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ यांचे काही सिद्धांत आहेत, त्यांचे काही मत आहेत, त्यांचे काही विचार आहेत, ते पैशाच्या मूल्याच्या विषयक सिद्धांतामध्ये आपण अभ्यासणार आहोत. मी अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या संदर्भात असं म्हणेल, अर्थशास्त्र म्हणजे काय? ॲडम स्मिथ काय म्हणतात, डॉक्टर मार्शल काय म्हणतात, केन्स काय म्हणतात, याच्यापेक्षा एक साधी सोपी अशी व्याख्या सांगता येईल आपल्याला. अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रज्ञ जे काही सांगतात ते. पैशाच्या मूल्याच्या बाबतीत काय सांगतात, उपभोगाच्या बाबतीत काय सांगतात, गुंतवणुकीच्या बाबतीत काय सांगतात, उत्पन्नाच्या बाबतीत काय सांगतात, रोजगाराच्या बाबतीत काय सांगतात, आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त करतात, राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजनाच्या संदर्भामध्ये ते काय सांगतात, असे वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ आपलं मत आणि विचार मांडत असतात. त्या मताचा, त्या विचाराचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. तर व्याप्तीमध्ये 5वा मुद्दा आहे आर्थिक विकास आणि विभाजनाचे सिद्धांत. जगातल्या सर्वच अर्थव्यवस्था आपल्या आर्थिक विकास वाढवू इच्छितात, आर्थिक विकासामध्ये भर टाकू इच्छितात. आपल्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासामध्ये वाढ कशी होईल, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशी गुंतवणूक केली, रोजगार कसा वाढेल, देशातील एकूण वस्तू व सेवांचं उत्पादनामध्ये वाढ कशी होईल, त्याच्यातून लोकांची उपभोग पातळी कशी वाढेल, राहणीमान कसं वाढेल. अर्थात एका वर्षभराच्या काळामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन झाल्यानंतर वेगवेगळ्या घटकांमध्ये देशातील लोकांमध्ये त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन कसं झालं पाहिजे. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन जर देशामध्ये विषम पद्धतीने झालं, म्हणजे श्रीमंतांकडे अधिक उत्पन्न आणि गरिबांकडे कमी, श्रीमंत आणि गरीब याच्यातलं अंतर वाढेल, आणि म्हणून झालेला आर्थिक विकास देशातील सर्वच घटकांमध्ये, सर्वच लोकांमध्ये समान पद्धतीने जेव्हा वाटला होईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा, देशाचा आर्थिक विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच या समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नेमका कोणता आहे, तर त्याच्यामध्ये असंख्य आर्थिक सिद्धांत अभ्यासले जातात. कोणते? तर या ठिकाणी हे आपण 5 मुद्द्यातून त्याचं विश्लेषण केलं. असे असंख्य सिद्धांत, असंख्य आर्थिक चलांचा सविस्तर अभ्यास करून योग्य असे निष्कर्ष अर्थव्यवस्थेच्या हितासाठी या ठिकाणी योग्य ते निष्कर्ष काढले जातात, उपाय सुचवले जातात. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रापेक्षा, एका व्यक्तीच्या आर्थिक विकासापेक्षा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास आज महत्वाचा मानला जातो. कारण राष्ट्राचा आर्थिक विकास म्हणजेच व्यक्तीचा आर्थिक विकास. कारण राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, त्याला भागिले लोकसंख्या जर आपण केली तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारं जे उत्पन्न आहे त्याला आपण PCI, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, सरासरी उत्पन्न, दर मानसी उत्पन्न असं म्हणतो. आणि म्हणूनच राष्ट्राचा आर्थिक विकास झाला, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, आणि जर का ते झालेलं उत्पादन, वाढलेला विकास हा समान पद्धतीने लोकांमध्ये जर पोहोचला, वाटप झालं, तर नक्कीच देशातील लोकांचं राहणीमान उंचावेल. आणि देशातील लोकांचं राहणीमान उंचावणं म्हणजेच देशाचा आर्थिक विकास होईल. तर अशा पद्धतीने समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती पाहताना आर्थिक सिद्धांत या पेपरमध्ये कोणकोणते अभ्यासले जाणार आहेत, यावरून आपलं लक्षात आलं असेल की समग्र अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नेमका कोणता, समग्र अर्थशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास होणार आहे. आर्थिक सिद्धांतांबरोबरच या विषयामध्ये, समग्र अर्थशास्त्रामध्ये काही आर्थिक धोरणांचाही अभ्यास केला जातो. अतिशय महत्वाचे आर्थिक धोरण 2 आहेत. या 2 आर्थिक धोरणातून या वेगवेगळ्या घटकांमध्ये स्थिरता आणली जाते. एक आहे
चलनविषयक धोरण, ज्याला मौद्रिक धोरण असं आपण म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी, आणि राजकोषीय धोरण, ज्याला आपण राज्य वित्तीय धोरण असंही म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. या दोन पॉलिसीच्या साह्याने अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन साधलं जातं. आणि अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन जर असेल तर अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये सुधारणा करता येते, त्याच्यामध्ये वाढ करता येते. तर चलनविषयक धोरण कोणतं? तर याचाही सविस्तर अभ्यास 4थ्या सेमिस्टरला एका प्रकरणामध्ये आपण सविस्तर करणार आहोत. तर या चलनविषयक धोरणामध्ये देशातील एका विशिष्ट कालखंडामध्ये एकूण चलन किती असलं पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणावर जर चलनवाढ झाली तर किंमत वाढ होते, चलन घट झाली तर किंमत घट होते, म्हणजेच तेजी, दुसऱ्या बाजूला मंदी. असं अस्थिरता अर्थव्यवस्थेत जर निर्माण झाली तर अशा वेळेला या चलनविषयक धोरणामध्ये काही उपाय सांगितले जातात. त्या उपायातून हे आर्थिक स्थैर्य निर्माण केलं जातं. तर ते उपाय कोणते, आर्थिक स्थिरीकरणाचे घटक कोणते, ही पॉलिसी रिझर्व्ह बँक कशी राबवते, या चलनविषयक धोरणातून देशामध्ये आर्थिक स्थैर्य कसं निर्माण केलं जातं, आर्थिक विकासामध्ये कशी वाढ केली जाते, देशातील चलनाचे मूल्य स्थिर कसं ठेवलं जातं, देशातील चलनावर लोकांचा विश्वास टिकून ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक कशी करते, याचा अभ्यास या चलनविषयक धोरणामध्ये केला जातो. हा तो समलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यासाचा महत्वाचा भाग मानला जातो. आणि दुसरं आहे राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते, खास करून प्राध्यापक केन्स यांच्या मते, अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी केवळ चलनविषयक उपाय करून चालणार नाही. जेव्हा राजकोषीय उपाय होतील, सरकारकडून योग्य अशी राजकोषीय नीती, पॉलिसी राबवली जाईल, तेव्हा देशामध्ये आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य, आर्थिक समानता, आर्थिक विकास, रोजगार वृद्धी, दारिद्र्य निर्मूलन असे महत्वाचे प्रश्न अर्थव्यवस्थेचे सुटण्यास मदत होईल. आणि म्हणून राजकोषीय धोरण नेमकं काय आहे, या राजकोषीय धोरणामध्ये नेमके कोणते उपाय केले जातात, ही पॉलिसी कशी राबवली जाते, आणि अर्थव्यवस्थेमध्ये योग्यरित्या संतुलनातून आर्थिक विकास कसा साध्य केला जातो, याचा अभ्यास समलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून समलक्ष्य अर्थशास्त्र हे काय आहे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आर्थिक सिद्धांत, धोरणांची चर्चा, अभ्यास केला जातो. आणि म्हणून आज राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने, जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. हाही भाग आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे. तोही महत्त्वाचा टॉपिक आपल्याला टिप म्हणून विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास केला, प्रकरण पहिलं, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, या पहिल्या प्रकरणातला पहिला टॉपिक कोणता अभ्यासला आपण, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व, आपलं समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती असा एक महत्त्वाचा भाग या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या आपण अभ्यासून 2020-21 या शैक्षणिक सत्रातील आपला इकॉनॉमिक्स पेपर सेकंडच्या
या पहिल्या लेक्चरने आपण सुरुवात केली. तर भेटूया विद्यार्थ्यांनो. या आपल्या समरलक्ष्य अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणातल्या दुसरं टॉपिक अभ्यास करताना दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.